पहिला बॉल मंगेशांचा खूप कमालीचा बॉल पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे. मंगेशांचा पहिला बॉल डॉट. महेश हुलवळे स्ट्राईक एंडवरती आहेत. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावले नाहीयेत. लॉंग ऑफचे खेळाडू तिथे तैनात होते, त्यांनी मात्र बॉलला रोखले. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने आले. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 4 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा आणि नियंत्रण आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस देखील कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. एकच धाव तिथे प्राप्त होईल. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 5 धावा केवळ धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. शेवटचे 2 बॉल या षटकामधले बाकी आहेत आणि धावफलकावर धावा आहेत केवळ 5. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि कमालीचा झेल आहे. रन देखील झाले होते तरी देखील झेल टिपलाय. आली आहे विकेट. फलंदाज बाद. केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धावा धावफलकावरती आहेत. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. प्रतिम गोलंदाजी मंगेश यांची पाहायला मिळाले. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. प्रभावित केले 40+ संघाने. कळंबोलीचा संघ आहे आणि खरं तर तरुण आणि नवख्या खेळाडूंसाठी खूप मोठं लेसन आहे. अनुभवी खेळाडू आहेत. लाजवाब कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये कळंबोली संघाने या स्पर्धेमध्ये केलेली आपण पाहिली आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज अंकुर सिंग मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती मंगेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल ऑस्टमच्या बाहेरचा बॉल मे बी वाईड आहे आणि लॉंग स्टॉप रिजनला खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. एकूण 4 धावा इथे प्राप्त होतील. वाईडच्या माध्यमातून या 4 धावा आल्यात आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन द स्कोर. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एक बॉल एक अधिकृत बॉल या षटकामधला बाकी आहे. एक धाव आपल्या संघासाठी पुन्हा एकदा वाचवली. क्षेत्ररक्षणासाठी दाद दिली पाहिजे. 40+ सर्व खेळाडूंचं कौतुक आहे. कळंबोलीचे जेवढे खेळाडू आहेत सर्वांचं कौतुक आहे. अतिशय लाजवाब कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली आहे कळंबोली संघाच्या माध्यमातून. अप्रतिम फटका आहे. महेश हुलवळे फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषे पार. 9 आणि 6 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. धावबाची संधी होती. महेश हुलवळे रनआउट देखील होऊ शकले असते परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये भूतकाळ तुम्हाला लवकर सोडावा लागतो आणि वर्तमान काळाला तुम्हाला लवकर अडॉप्ट करावं लागतं. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. फिफ्टीन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या गोलंदाज मंगेश यांनी. एक महत्त्वपूर्ण विकेट. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. शेवटच्या एका बॉलसाठी तब्बल 10 धावा खर्च झाल्यात. पहिल्या 5 बॉलमध्ये जर तुम्ही विचार केला तर केवळ 5 धावा आणि शेवटच्या एका बॉलसाठी 10 धावा खर्च झाल्यात. इट्स क्रिकेट. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. अंकुर सिंग स्ट्राईक एंडवरती आहेत.
राजमुद्रा खरवई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कळंबोली 40+ हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. रनआउट स्वरूपामध्ये इथे मात्र विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती दाखल होत आहेत. रनआउट स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट आली आहे. डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. 15 धावा धावपलकावरती आहेत. जबरदस्त फटका आहे. बॅकफुटवरती वेट केलं आणि तदनंतर बॉलची वाट लावली आहे. कव्हर रिजन मध्ये महेश सोलवड्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेचे पार षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिलाय. बॅकफुट पंच महेश सोलवड्यांच्या बॅट मधून. यावेळेस देखील ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये महेश सोलवड्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेचे पार षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते महेश सोलवडे यांची. 27 धावा धावपलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती फलंदाजीसाठी महेश. पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण केलंय महेश सोलवडे यांनी. या बॉलला देखील फेकून दिलंय अगदी मिड विकेट रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार षटकार. 33 धावा धावपलकावरती आहेत. लगातारचे 3 षटकार महेश सोलवडे यांनी लगवलेत. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते महेश सोलवडे यांची. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हे 30 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 33 धाब्यांपर्यंत धावपलक जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा महेश सोलवडे. पुढचा बॉल. बाईकच्या माध्यमातून एक धाव आहे. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. कळंबोली 40+ संघासमोर 35 इज द टार्गेट. 35 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 35 इज द टार्गेट.
35 धावांचं लक्ष आहे. 35 इज द टार्गेट. 12 बॉलमध्ये 35 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत 40+ टीमला. कळंबोली 40+ संघ मैदानावरती उतरलाय आणि 12 बॉलमध्ये आवश्यकता असणार आहे ती 35 धावेंची. महेश सुलवळे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत गेलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. दोन धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने मात्र धावपलकाला सुरुवात झाली आहे. 2 धावा धावपलकावरती आहेत. झेल इथे ड्रॉप झालाय. एक धाव इथून प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. 3 रन संधी स्कोरकार. 3 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. चार धावा धावपलकावरती आहेत. त्याच्यामध्ये 2 वेळा खरं तर अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती महेश यांनी. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक एकही नाहीये. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय महेश यांच्या माध्यमातून. आणखी एक बॉल डॉट आलाय. महेश सुलवळे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. नो बॉल पंचाने घोषित केलाय. वेस्ट हाईटच्या वरचा नो बॉल आहे. महेश सुलवळे पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे महेश सुलवळे यांची. 7 धावा धावपलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर. 7 धावा धावपलकावरती आहेत. 35 धाव्यांचं लक्ष आहे. पुढचा बॉल.
यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार केला, षटकार ढोकलाय महेश हुलवळे यांच्या अगेन्स्ट पहिला मोठा वार आणि बॉल मात्र जाईल सीमारेषे पार. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम फटका पाहायला मिळाला तुषार यांच्या बॅटमधून. एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 17 बनले गेलेत आणि 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 6 मध्ये 17 बनल्यात. पहिल्या बॉलवरती आली एकेरी धाव आणि आता बॉल उरलेत 5 बॉल मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. यावेळेस मात्र हवेत उंच बॉल गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. कमालीचा फटका आहे तुषार यांच्या बॅट मधून. बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. चार बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 4 बॉल 11 धावा.
तीन बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 9 धावा इथून मात्र बनवायच्यात. 3 बॉल 9 धावा हा बॉल खूप महत्वाचा आहे या सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने. आणि आता मात्र आपण पाहतोय बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉलमध्ये धावेंची आवश्यकता आहे 8. 2 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे चित्र देखील पाहायचे. 2 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. 2 बॉल 8 धावा हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर कळंबोली 40+ संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करेल. 2 बॉल आणि 8 धावा. फुलटॉस बॉल होता. एक बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता या सामन्यामध्ये आता असणार आहे. कमालीचा बॉल टाकला शेवटचा बॉल अंकुर यांनी आणि हा सामना जिंकलाय राजमुद्रा खरवई संघाने. वेल प्लेड बॉईज आणि हार्ड लक टीम कळंबोली 40+. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही देखील खेळा. तुमचं देखील कौतुक आहे. वेल प्लेड. चला अंपायर्स बॉल जमा करा विनंती आहे आयोजकांच्या वतीने.